कोण आहे ते भेदभावचा विषय नाही, भेदभावचा अजिबात विषय नाही. मी आहे रायगडची आणि ही बाई काहीतरी इकडची बाई वाटते. मग आता पहिली गोष्ट मला सांगा, तुम्ही सहकार्य कोणाला करणार? विषय बन जाता है ना, उस कुत्ते का हम भी बैंड बजाना जानते हैं भाई. एक लक्ष दे, सगळ्यात महत्वाची गोष्ट तुला आज मी सांगते. शक्ती तुला हिला कळलाच नाही असा तू जो शब्द वापरलास ना, ते नवीन शाहिराला किंवा एखादा नौखा आहे त्याला हे वाक्य ठीक आहे. पण आज माझ्या लहानपणापासून मी 22-23 वर्ष शक्ती तुला करते आणि तू मला बोलते शक्ती तुला हिला कळलाच नाही. अरे वा, तू एक गोष्ट या प्रश्नाचं पहिलं उत्तर दे. तू जी बाई आहेस ना, माझ्या कोरसला बसणारी बाई आहेस तू, ह्या लायकीची तू आहेस आणि तू मला बोलते शक्ती तुला कळणार नाही. साथ दिली असा विषय नाही. मंडळी बघा, लायकी नाही काढत, पण मला हा विषय बोलायचा आहे. बाई मला बोलते शक्ती तुला कळलाच नाही. मी मोठमोठे शाहिरांबरोबर माझे सामने झालेले आहेत. बुवा, तुझ्या गुरुने तुला शिकवलं नाही की समोरचा एखादा शाहीर तुला जाणता शाहीर आहे, तू मला अरे तुरे करतेस. ही बाई, ये बाई, ये बाई ऐकून घे. मी माझ्या आयुष्यात माझा पहिला कार्यक्रम झाला होता रामचंद्र गाणेकर बुवांबरोबर आणि त्या कार्यक्रमात मी जी गाणी गायली होती ती त्यांचा मान सन्मान ठेवूनच
गुरुनी तुला शिकवलं नसेल तर नेहमी लक्षात ठेव, समोरचा शाहीर त्याची पातळी काय, त्यांनी या कलेमध्ये किती वर्ष घासलेली आहेत शक्तितुल्यामध्ये ते तुलाही माहिती आहे. आणि तू समोरच्या शाहिराला अरे तुरे करतेस. मी नौकी शाहीर नाही आणि आता पण शक्तितुल्यातल्या जेवढ्या गायिका आहेत त्या माझ्या नंतर आलेल्या आहेत. म्हणजे कोण पण असते सगळ्यांना नावे घेतात ना, कोणी असते माझ्या नंतर आलेले आहेत. त्या माझ्या ग्रुपमध्ये सुद्धा त्यांनी नाचून गेलेले आहेत, कोरस देऊन गेलेला आहे. माझ्या लहानपणापासून मी शक्तितुल्या गाते. आणि पद हा जो विषय सांगितलास की स्तवन गण गवळणीनंतर पद गायलं जातं, हे तू मला शिकवतेस. मला माहिती आहे पद गायलं जातं, पण पदाच्या जागी आपण एखाद्या कार्यकर्त्यांचं सार्वजनिक मंडळांचं गीत गायलं तर काय होत नाही. पहिले घुंगरू पाहायला असायचे, पण ते आता घुंगरू कुठे आलेले आहेत, कीबोर्ड मध्ये आलेले आहेत, झांजेमध्ये आले, हो की नाही. हा बदल झालेला आहे. तसं काळानुसार जनरेशननुसार आपल्याला बदलावं लागतं. तुला शिकवलं नसेल गुरुने तर शिकून घे. आणि तुला मी मार्गदर्शन केलेलं आहे राजांच्या बाबतीत, हे विसरू नकोस. तुझी पहिली गुरु मी आहे, लक्षात ठेव. आता तू कोणाला गुरु केला असेल बाई, तुझ्या चांगल्या लक्षात असेल, जो पहिला गुरु असतो तो आदरणीय गुरु असतो. तुला रागांचं ज्ञान, त्याच्यानंतर तुला जे गायकीचं शक्तितुल्याबद्दलचे नॉलेज तुला पुन्हा माघार करण्यात दिलेलं आहे, लक्षात घे. तुम्हाला अरे तुरे नाही करू शकत. मी तुझ्यापेक्षा लहान असली तरी तुम्हाला अरे तुरे नाही करू शकत बाई. तुझी पहिली गुरु तुम्ही आहे, लक्षात ठेव. तू दुसरा कोणाला केलं असशील, तुला मार्गदर्शन पुन्हा माघार करणे गेलेलं आहे. ठीक आहे, तू विसरलीस ना, तू कुठेतरी खड्ड्यात धक्के पडशील. बरोबर आहे की नाही. जिने आता माझे पण गुरु आहेत, ज्यांनी मला प्रथम मार्गदर्शन केलं ते माझे वडील रघुनाथ आगरकर माझे वडील आहेत. त्यांनी मला गायकीची कला शिकवली आणि मी त्यांना विसरून जमेल का. बरोबर आहे की नाही. तुला शक्तितुल्याची पायरी मी पुन्हा माघार करणे दाखवलेल्या, लक्षात घे. आता तू किती उडालीस, त्या प्रथम गुरुला तू ओळख देत नसशील, प्रथम गुरुला तू मानत नसशील तर बाई ही रंगदेवत आहे. जशीच वरती नेते हे प्रेक्षक आहेत, जसंच वरती नेतं तसंच खाली आपल्याला लक्षात घे. आज रायगड जिल्हा गाजून रत्नागिरी सुद्धा पुढे माघार करणे गाजवलेली आहे. रत्नागिरीच नव्हे, मुंबईचा प्रत्येक रंगमंच, पुण्याचा रंगमंच, प्रत्येक थिएटरमध्ये पुन्हा माघार करण्याचे कार्यक्रम झालेले आहेत. मी 8 वर्ष नाही शिकले बाई. कानपूर लंबन झाली का तुझी बाई म्हणते. 8 वर्ष बाई शास्त्रीय शिकल्या, मी फक्त 1 वर्ष शिकले. शिकण्याचा प्रकार बाईच्या पाठीत नाहीच नाही रे. मी नाही बेकार आहे, मी लगेच बोलते, मी सहन करून घेतच नाही. दुसरी गोष्ट काय, मी पहिलंच म्हणाले की बाई या विभागात नाही म्हणून तुम्ही बाईंना सपोर्ट करणार का, आधी ते सांगा, मग नंतर बोलते. आणि मला त्याचा काही फरक पडत नाही. या अशा किती बोलवल्यात नाही. मी काय सांगते मला बाई, तू लक्षात घे. शक्तितुल्यात तू आता आलीस, पहिली बारी आहे आणि समोरच्या शाहिराला तू डायरेक्ट बोलतेस शक्तितुला पडला का. संस्कृतीमध्ये हाताला कर म्हणतात, मला मराठीमध्ये व्यक्ताही कर म्हणतात. आणि जी करते तुझ्यासारख्या बायांना हैराण, तिला शाहीर पुन्हा मागत कर म्हणतात. आणि काय गायकीला बक्षीस का लावले, हिच्यात काय दिसलंच नाही मला. नेरे प्रॉपर यमनराग गायला नाही पाहिजे. तू एकदम एवढा डेअरिंगने बोलतोस ना की हा यमन राग आहे, यमन रागावरचं स्तवन आहे. तर बाई, यमन राग शिकायला मोठे पंडित लोकांनी 3-3, 4-4 वर्ष घालवले. तू 1 वर्षात कसं यमन राग शिकशील आणि मला म्हणते 8 वर्ष राहिले. 8 वर्ष मी नाही शिकले. ती कला, ही जी कला आहे ती जन्मताच अवगत असते. कलाकार घरात असल्यानंतर कलाकारच जन्माला येतो. तो जन्माला येईल का, कलाकाराच्या घरी चोर जन्माला येईल का, असा विषय आहे. जरा पटवून द्यायचं. तू काय गाणी गायली, भरपूर गाणी गायली बाईंनी. दुसरी गोष्ट, बाईंना मी गवळण गायली होती. काय गवळण गायली होती, कान्हा राधे
असेल. बाई बोलते काळोख्या रात्री विजवल्या वाती कशी ठेवते झाकून हीच रातभर ठोकून दूध काढलंय जोराला सगळं. बाई ठीक आहे, पहिल्या बारी बोलून गेली. काय बोलली की जर शक्तीवाले जेट्स असू शकतात तर बाया का नाही असू शकत. हो, तुझ्यावाले बाया आहेत ना. पण बाई आता दुधूचा विषय तू काढला, तू तुला त्या मशीन लावले का काय? बरोबर आहे की नाही? हा, तुला 2 पोरं झाली म्हणून बाई शास्त्रात बोलली नाहीये. ते पुढचं पद जे काय बाई बोलले ना, याचं पहिले मी उत्तर देते बाईला. ह्या बाईंच्या गवळणीचं मी उत्तर देते. कसं उत्तर बघा. काळोख्या रात्री विजवल्या वाती कशी ठेवते झाकून हीचं दूध काढले राखून. काय बाई बोलली ना, तर बाईला काय माहिती काय लक्षात तुझ्या. काळोख्या रात्री विजवल्या वाती कशी ठेवते झाकून हीचं रातभर ठोकून दूध काढलंय राखून. बाई त्या बाई आवाज कमी पडेल. हॅलो 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 हॅलो. अरे दह्या दुधाचं देऊन लालच जाळ्यात गुंतवते. तू जर दूध काढायची भाषा करशील तर तुझं काढताना पण तेच निघेल. लक्षात घे. मला बेकार बोलायला लावू नका. नाही बेकार आहे मी. तर वरून खालपर्यंत अशी सोय पटवून टाकीन ना, या काढून तुझा आयुष्य. काय बोलायचं काय भान आहे की नाही. मी बोलते पुरुषाला बोलते, तू बोलतेस बाईलाच बोलतेस. पण जेव्हा एक बोट तू दाखवतेस माझ्याकडे तेव्हा ही बाकीची 4 बोटं तुझ्याकडे आहेत. बाई का तर तू बाई आहेस. तू किती तुला लाव की तू किती बाप्याचे कपडे घाल, काय कर, तू बाईच. तू बाईच. मी तुला असं बोललेच नाही की शक्तीवाले जेट्स आहेत तर तुरेवाल्या बाया का नाही होऊ शकत. मी असं बोललेच नाही. आणि तुला काळी पण नाही बोलले मी. तुझ्या काय एवढं जीवाला लागला काय माहिती. कलर गया तो पैसा वापस. पहिल्या बारीच हिंदी बोलतेस. भैया गेला का काय दारावरून तुझ्या. कोणाशी बारी करतेस, कोणाला काय बोलतेस. भान ठेव, नक्कीच भान ठेव. पहिली बारी आहे. तू अबोजाऊ मध्येच कार्यक्रम केला पाहिजे होतास. तू बाई शक्तीपुरामध्ये हे वर्ष आहे. मी माझे वयाचे लहानपणापासून शक्तीपुरा गाजवत आले. पण समजलं, गुरूंकडून शिकून गेले आणि पुढे नाव घेताना पुन्हा मागरकरचं गुरु म्हणून नाव घे. कारण तुझी पहिली गुरु मी आहे एवढं लक्षात घे. समजलं. काय घेतच तरी मला काय फरक नाही पडत. तेवढं मी ज्ञान दिले तेवढं फक्त सुधारणा करून घे. एवढंच म्हणायचं. दह्या दुधाचं देऊन लालच जाळ्यात गुंतवते. आज धरून या काळ्याला, या धरून या काळ्याला छातीत गुंतवते. आज धरून या काळ्याला बाईंची गवळण काय होती. माझ्या गवळणीला कटिंग दिलेली आहे बाईंनी, त्यालाच मी कटिंग दिलेली आहे. बाईंची गवळण काय बघा. तिला आवडेना दुसऱ्या कोणाचा दांडो हवाय फक्त कान्हाचा. आहे का आता सगळे नाही का. हिला आवडेना दुसऱ्या कोणाचा दांडो हवाय फक्त कान्हाचा. आता राधेचा दांडूशी संबंध काय. दांडू जो असतो विट्टी दांडूचा खेळ हा कोण खेळतो. पुरुष खेळतात ना. विट्टी दांडूची खेळ कधी बायका खेळतात का. अरे काय लिहिता तुम्ही. तू तुमच्या तोंडावर कोणी लिहिलंय का. कोणी लिहिले कोणी लावलं त्याचं नाव सांगा. ते हे असतं का. आता मला सांगा. हिला आवडेना दुसऱ्या कोणाचा दांडू हवाय फक्त कानाचा. बाई पटून काला दिलंस. दांडू राधेला कशासाठी लागतो हे पटून द्यायचं. पहिली गोष्ट. हिला आवडेना दुसऱ्या कोणाचा दांडू हवाय फक्त
आवड दिसते बाईला दांडूची. जाम प्रेम आहे ना तिचं दांडूवर. अगदी एवढं प्रेम आहे काय बोलायचं. पहिल्या वारीतच अगदी दांडू बाहेर काढते. आवडून चिवडून आता जा घरातच बसतीच कामं करत बाई. दांडू वेगळं काय हे असे विषय घ्यायचे असतात पहिल्या वारी. शेवटी पुरुषाची बाजू वाटली. दांडू हवाय फक्त कानाचा बाई. तो खेळ जो होता ते चिंट्या पिंट्या गोट्या कृष्णाच्या समकडी आणि कृष्ण हे विटी दांडू खेळायचे. राधाने कधी दांडू हातात नाही घेतलेला लक्षात घे. समजलं का? हा काय पण बोलतो एवढी म्हणून काय म्हणते बघा लक्ष द्या. रेकॉर्ड ब्रेक केलाय त्यानं ला 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 शिकायची पाहिजे. नुसते राग नाही सांगायचे. गायकी पण त्याला सुरुवात पाहिजे. लावला काय माहिती हा बाहेर देश म्हणून तुला उचलून धरले. तुला बाहेर भेट तुला नाश्ता कसा काढलेला आणि इथं पण जाणार आहे. नाही सोडायची. विषयावर येते दांडू हवाय फक्त या कामाचा. ठीक बरं आता त्या दांडवाचं मी काय केले ते बघा. मला नको दांडू ते तुझं तुझ्याकडेच ठेव. पण तू जर माझ्याकडे कोण दाखवलाय हवाय तर मग मी त्याचं काय केले ते बघ. या कानाचा दांडा ए बाई तुझा दांडा ना दाखवायचा. तुझा दांडू मला हवाय ना बरोबर आहे की नाही. आधी दाखवायला लागेल बरोबर आहे की नाही. मला हवं आहे शपथ हवंय आधी दाखव. आधी दाखव त्याला चेक करीन पहिले मी. बरोबर आहे की नाही. आता बाई स्वतःच बोलले काय बोलली. हिला आवडीला दुसऱ्या कुणाचा दांडू हवाय फक्त करायचा आहे का तुझ्याकडं आहे का
मी प्रश्नपद गाते आणि त्या प्रश्नपदामध्ये काय बोलते, जरा शुद्धीत येणं भानावर प्रश्नाचं ते उत्तर माझ्या इथपर्यंत ठीक होतं. तू पुढे काय बोललीस, कोणापासून तू राहिलीस गरोदर तर सांग ना खरोखर. आता हा विषय आहे तो वेगळा, प्रश्नाचा विषय आहे तो वेगळा. काही डबरा करता का इथे, कुठल्या येण्याने गाणं लिहून दिले ते सांगतात त्याचं नाव बघू. प्रश्नाचं उत्तर ते माझ्या हा विषय वेगळा आहे आणि कोणापासून राहिलीस गरोदर हा विषय वेगळा आहे. मग तू पटवून का नाही दिलं, लग्नाच्या आधी काही गेम केलेलास का काय तू, बरोबर आहे की नाही. आता मला सांगा, प्रश्नाचं ते उत्तर माझा, प्रश्नाचं उत्तर ते माझा हा वेगळा विषय आहे. बरोबर, हा प्रश्नाचा मध्ये विषय होऊ शकतो का, बरोबर ना. आता किशोर सरस वगैरे मोठे बुवा जे आहेत ते प्रश्नाचं पद गाताना बुवा, माझ्या प्रश्नाचं ते उत्तर शाहीर पूनम आगरकर, माझ्या प्रश्नाचं ते उत्तर शाहीर पूनम आगरकर हे इथपर्यंत होतं. पण मग गरोदर हे विषय हा वेगळा विषय असतो. पण मग तू जर शास्त्र गायलंस, प्रश्नपद गायलं ना बाईनी, प्रश्नपद जर गायलंस तू, तर मग गरोदर कोण राहिलं, जाते सामन्याला. आता आज माझ्या जोडीला, उद्या दुसरीकडे कुठे जाईल, परवा दुसरीकडे कुठे जाईल, बरोबर. पण तिकडे जाते तिकडे काय करते माहिती का, साड्या पण शाण्या असतात ना बाया, खाली हे बघ दिलवाली बाई, तुम्हाला रंगावरून मी बोलतच नाही शकत. तुम्ही मला लावून घेतले तर मी काय करू, कोणाला गेला तो पैसे वापस. मी बोललीच नाही, मी काय बोलली, काळा कान्हा आहे, कान्हा काळा आहे असं तुम्हाला काय बोलते. आज इथं तर उद्या तिथं जाते ही सामन्याला, अहो जिथे जाते तिथे ही पटवते एक एकाला. आज इथं तर उद्या तिथं बया जाते ही सामन्याला, जिथं जाते तिथं ही बया पटवते एक एकाला. नसता हिचा हो घरवाला, नसता हिचा हो घरवाला, चढवून घेते ही दुसऱ्याला.
बघा नवीन विषय आपल्या समोर सादर करते. लक्ष सुद्धा या हिला माझा तडका चांगलाच माहित आहे. प्रश्नाचं उत्तर द्या आणि परत खाली वेगळंच काहीतरी बोलते. डोक्यामध्ये कांदे बटाटे भरले असतील काही जरा काळ पडले आणि तू वाचेस करते. पहिलं वाचायचं असतं नंतर गायचं. समजलं? नुकतंच आपल्या शक्तीपुरात आलीस, एवढं प्रेक्षक आले, हे सगळं पुन्हा मागरकरने जमवलेलं ही मेहनत आहे. हे आता मी नवीन असते एखादी, मी कोणाला माहीतच नसती तर कोणतरी आहे काय का जोडीला असं बोलत असतं ना तुम्ही. माझ्या बारे बघितलं की तुम्ही? मी नवीन नाही, माझ्या बारे बघितलं बघणार इथे प्रेक्षक भरपूर आलेले. इथे कोण आहे जे मला ओळखत नाही सांगा. बारे झालेले की नाही? गडवईला पण आहे, आपण नक्की या 16 तारखेला गडवईला पण मला सांग. बाई तू तर बाई आहेस. अरे पुरुषांना पण इथं गार करते मी, तर तू काय आहे चीज? हा पडली का काय बोलून झाली? आता बघा मी विषय काय करते जरा पटकासारखा विषय आहे. विषय पटकासारखा आहे. बाईने शास्त्रहीन काढले. बाई जे बोलून गेलेले आहे पटवून दिलेलं नाही बाई. आता मला बोलण्याच्या नंतर तुम्हाला लगेचच समजेल मला काय बोलायचं. काय कोण बोलतो? अगदी बरोबर प्रॉपर बनायचं. बरोबर आहे की नाही? मी मुलगी आहे, ड्रेस घातलेला आहे, मी दिसते की नाही तुम्हाला मुलगी? बाई असू दे पुरुष बनली. हे बाई तू रे वाली तू बाई, अगं तू रे वाली तू बाई, पण सांग त्याचं सामान लावलंस काय? म्हणजे काय सामान सांगा बरोबर? बाप्याचं काय सामान असतं ते लावलंच बाई. आता तुम्हाला बोलशील
काही मुलींनी आमच्याकडे जात आहे दिसतात ना लेडीज आहेत त्या मग तू बापऱ्यांचे कपडे घातलीस मग सामान पण दाखव कुठलं सामान दाढी दाखव पिशी दाखव अजून काय अजून काय नाही असतं आता तू चोरीवाली झालीस तर नुसतंच कपडे घालून असंच नसतं हा बापा बनायचं तर पुरा बनायचा असा अर्धा बाई असं नाही म्हणायचं तू बोललीस ना तुरेवाल्यांची मी बाजू मांडते तुरेवाल्यांची मी बाजू मांडते अगं मान पण आधी दाखव नाही काय सामान लावलं तर दाखव आणि सामान म्हणजे काय दाढी मिशी बिशी हो हे दाखवायला लागेल असं कसं बाई असली पुरुष बनली नाही बाबा पुरुष मी बाईच आहे मी लेडीजच आहे मी एक स्त्री आहे बाई असली पुरुष बनली तुरेवाली तू बाई अगं तुरेवाली तू बाई पण सांगते तर सामान लावलंच का बाई तुम्ही मला बोलाल की बाई शक्तिवाल्यांचं पण सामान असतं मग त्यांनी दाखवा असा विषय नाही बाई मी शक्तीची बाजू म्हणते स्त्रीची बाजू म्हणते तू तुऱ्याची बाजू म्हणतेस म्हणून तो निगेटिव्ह पॉईंट तुझ्याकडे आहे तू जर तुला दाखवतेस तर सामान दाखव मला असं बोलायचं